नमस्कार. मेष राशीच्या माझ्या लाडक्या रसिक प्रेक्षकांनो, तुमच्या आयुष्यात एका अशा मोठ्या आणि रहस्यमय बदलाची सुरुवात होत आहे, ज्याची तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून, कदाचित अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. काही वेळा आपल्याला असं वाटतं ना, की आपण सगळ्यांसाठी सगळं काही करतो, पण जेव्हा आपली वेळ येते तेव्हा मात्र सगळे मागे सरकतात. जर तुमच्याही मनात सध्या हाच विचार चक्रावून सोडत असेल, तुमच्याही डोळ्यात भविष्याची चिंता आणि भूतकाळातील जखमांचे अश्रू असतील, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी ब्रह्मांडातून आलेला एक जिवंत संकेत आहे. आज 18 मे 2026 सोमवारचा हा दिवस तुमच्या नशिबाचे बंद कुलूप कसं उघडणार आहे आणि कोणत्या एका मोठ्या चुकीमुळे तुमच्या हातात आलेली सुवर्णसंधी निसटू शकते, हे आज मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगणार आहे. जर तुमचा देवावर, स्वतःच्या कर्मावर आणि नशिबावर विश्वास असेल, तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत एकही सेकंद न चुकवता नक्की पहा. कारण अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक ठरतं. आणि आज तर ग्रहांची अशी काही अद्भुत युती होत आहे, जी तुमच्या आयुष्याला एक पूर्णपणे वेगळी दिशा देणार आहे. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी तयार असाल, तर आत्ताच या व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम नक्की लिहा. तुमचे एक लाईक आणि एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू करू शकते. त्यामुळे ही छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची कृती करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. माझ्या प्रिय मेष राशीच्या मित्रांनो, आज ग्रहांचा राजा सूर्य आणि ऊर्जेचा कारक असलेला तुमचा राशीस्वामी मंगळ यांच्यामध्ये एक अत्यंत प्रभावी आणि दुर्मिळ असा संबंध निर्माण होत आहे. चंद्र आज ज्या नक्षत्रातून भ्रमण करत आहे, ते नक्षत्र तुमच्या राशीसाठी अत्यंत संवेदनशील आणि तितकेच भाग्योदयकारक ठरणार आहे. आज सकाळपासूनच तुम्हाला मनात एक अनामिक अस्वस्थता जाणवू शकते, पण घाबरून जाऊ नका. ही अस्वस्थता कशाचीही वाईट चिन्हे नसून तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका वादळापूर्वीची शांतता आहे. हे वादळ विनाशाचे नसून तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता आणि तुम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूंचा नायनाट करणारे असणार आहे. बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला असं वाटत होतं की तुमचे आर्थिक निर्णय चुकत आहेत. पैशांची आवक तर होतीये, पण तो पैसा कुठे जातो याचा काहीच पत्ता लागत नाहीये. आज नशिबाचे चक्र असे काही फिरणार आहे की दुपारी 12 वाजल्यानंतर तुम्हाला धनागमनाचा एक असा मार्ग मोकळा झालेला दिसेल, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. जर तुमचे कुठेतरी पैसे अडकले असतील, एखाद्या व्यक्तीने तुमचे पैसे घेऊन तुम्हाला टाळायला सुरुवात केली असेल, तर आजचा दिवस त्या व्यक्तीला स्वतःहून तुमच्या दारावर घेऊन येणारा ठरू शकतो. पण इथेच तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. जेव्हा मेष राशीच्या लोकांकडे पैसा येतो किंवा जेव्हा त्यांचे दिवस बदलू लागतात, तेव्हा त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास येतो, ज्याचे रूपांतर कधीकधी नकळत अहंकारात होते. आज तुम्हाला कोणाशीही बोलताना आपल्या भाषेवर आणि आवाजाच्या पट्टीवर नियंत्रण ठेवावे लागेल. विशेषतः कामाच्या ठिकाणी, मग तो तुमचा व्यवसाय असो किंवा तुमची नोकरी, आज तुमच्या सहकाऱ्यांसोबत किंवा वरिष्ठांसोबत संवाद साधताना कमालीची शांतता बाळगा. आज तुमच्या कार्यक्षेत्रात एक अतिशय मोठी घडामोड घडणार आहे. कदाचित तुम्हाला एका अशा प्रकल्पाची किंवा जबाबदारीची धुरा सांभाळायला दिली जाईल, ज्याची वाट तुमचे विरोधक पाहत होते. यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंचा त्रास वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वावड्या उठवतील, तुमच्या कामात चुका काढण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, सिंहाने 2 पावले मागे घेतली याचा अर्थ तो घाबरला असा होत नाही, तर तो एका मोठ्या शिकारीची तयारी करत असतो. त्यामुळे आज कोणी तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला उत्तर देऊन आपली ऊर्जा वाया घालवू नका. तुमचे यशच त्यांना चोख उत्तर देईल. आज दुपारनंतरचा वेळ तुमच्या कौटुंबिक आयुष्यासाठी कमालीचा भावनिक ठरणार आहे. कौटुंबिक पातळीवर मेष राशीच्या जातकांना गेल्या काही दिवसात मानसिक तणावाचा सामना करावा लागला आहे. घरात क्षुल्लक कारणांवरून होणारे वाद आणि सदस्यांमधील अविश्वासाचे वातावरण यामुळे तुम्ही आतून पुरते खचून गेला आहात. पण आज घरात एक अशी घटना घडणार आहे किंवा अशी एक आनंदाची बातमी येणार आहे, जी घरातील वातावरण आनंदाने आणि उत्साहाने भरून टाकेल. कदाचित मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा त्यांच्या विवाहाबाबत एखादी खूप मोठी चिंता आज कायमची मिटू शकते. तुमच्या जोडीदाराच्या मनातील तुमच्याबद्दलचा आदर आज दुप्पट होणार आहे.
बऱ्याच काळापासून जर तुमच्या दोघांमध्ये काही मतभेद किंवा दुरावा निर्माण झाला असेल तर आज संध्याकाळी चहाच्या कपावर एकत्र बसून तो दुरावा कायमचा संपवण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे. जोडीदाराला वेळ द्या, त्यांच्या भावना समजून घ्या, कारण कठीण काळात हीच व्यक्ती सावलीसारखी तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे. आता आपण एका अशा विषयाकडे वळणार आहोत जो तुमच्या थेट भविष्याशी आणि रोजच्या जगण्याशी निगडीत आहे. पण त्याआधी मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट विचारायची आहे. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तुम्ही अगदी यशाच्या जवळ पोहोचता आणि अचानक काहीतरी असं घडते की सगळंच फिसकटतं? जर तुमच्यासोबत असं वारंवार घडत असेल तर आजच्या व्हिडिओचा उत्तरार्थ तुमच्यासाठी एक संजीवनी ठरणार आहे. जर आत्तापर्यंतची ही माहिती, हे राशी भविष्य तुम्हाला स्वतःच्या आयुष्याशी जोडलेले वाटत असेल, तुम्हाला मनातून एक नवी उमेद मिळत असेल, तर आत्ताच कमेंटमध्ये तुमची उपस्थिती नोंदवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून भविष्यातील कोणतेही महत्त्वाचे संकेत तुमच्याकडून कधीच चुकणार नाहीत. माझ्या प्रिय मेष राशीच्या सुजान प्रेक्षकांनो, आज संध्याकाळच्या वेळी ग्रहांची स्थिती एक अतिशय रहस्यमय वळण घेणार आहे. तुमच्या कुंडलीतील अष्टम आणि नवम भावाचा स्वामी आज काही अशा अंशांवर येणार आहे जिथे तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. विशेषतः ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे किंवा ज्यांना हाडांचे आणि सांध्यांचे विकार आहेत, त्यांनी आज आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. आज रात्री वाहन चालवताना अतिशय काळजी घ्या, घाईगडबड न करता शांतपणे प्रवास करा. आज तुम्हाला प्रवासातून आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत, पण तो प्रवास नियोजित आणि शांत डोक्याने केलेला असावा. जे तरुण सध्या नोकरीच्या शोधात आहेत किंवा ज्यांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस एका मोठ्या निर्णयाचा मार्ग मोकळा करेल. आज तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा एखाद्या जुन्या मित्राच्या भेटीतून अशी एक व्यवसायाची कल्पना सुचू शकते जी पुढील काही वर्षात तुमचे नशीब पूर्णपणे बदलून टाकेल. निवडणूक करताना मात्र आज कोणाच्याही सांगण्यावरून किंवा केवळ अधिक नफ्याच्या आमिषाला बळी पडून कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. शेअर मार्केट किंवा लॉटरीसारख्या सट्टेबाजीच्या गोष्टींपासून आज मेष राशीच्या लोकांनी 4 हात लांब राहिलेलेच बरे. अन्यथा कष्टाने कमावलेला पैसा पाण्यात जाण्याची दाट शक्यता आहे. आता आपण वळूयात आजच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि चमत्कारी उपायाकडे. 18 मे 2026 सोमवारच्या या दिवशी मेष राशीच्या जातकांसाठी एक अतिशय सोपा पण अत्यंत प्रभावशाली उपाय मी सांगणार आहे. आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर कोणत्याही शिवमंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील देव्हाऱ्यात महादेवाची पिंड असेल तर तिथे तांब्याच्या पात्रातून शुद्ध जल आणि त्यात थोडेसे काळे तीळ टाकून महादेवाला अभिषेक करावा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा. या उपायामुळे तुमच्या कुंडलीतील मंगळ आणि चंद्राचा दोष दूर होऊन मानसिक शांतता लाभेल आणि अडकलेली कामे वेगाने मार्गी लागतील. जर शक्य असेल तर आज एखाद्या गरजू व्यक्तीला पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे जसे की तांदूळ किंवा दूध याचे दान करावे. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यात सुबत्ता आणि समृद्धी घेऊन येईल. आजचा हा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी एक परीक्षेचा आणि त्याचवेळी मोठ्या बक्षिसाचा असणार आहे. भूतकाळात जे काही घडले, ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला, त्यांना माफ करून टाका आणि पुढे चला. कारण जेव्हा तुम्ही जुन्या गोष्टी धरून ठेवता तेव्हा नवीन चांगल्या गोष्टींसाठी तुमच्या आयुष्यात जागा उरत नाही. ब्रह्मांड तुम्हाला बरंच काही देण्यासाठी तयार आहे. फक्त तुमचे मन आणि तुमचे विचार सकारात्मक ठेवा. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःशी एक निश्चय करा की परिस्थिती कशीही असो मी हार मानणार नाही. आजचे हे मेष राशी आजचे भविष्य तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जीवनातील अनुभव आणि आजच्या दिवसातील घडामोडी आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या मराठी हॉरोस्कोपच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन लाभेल. नेहमी आनंदी रहा, सकारात्मक रहा, कारण तुमची सकारात्मकताच तुमचे भाग्य घडवणार आहे. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक आणि रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.